तर आज मार्केटमध्ये साइडवेज मुवमेंट होती. मी बाइंग साइडचे ट्रेड घेतलेले होते, पण त्यामध्ये एसएल झाले आणि डे 5,000च्या लॉस मध्ये क्लोज केलेला आहे. कशा पद्धतीने ट्रेड घेतलेले होते चला आपण चार्टवर सुद्धा बघूया. तर ही होती इंट्राडे स्कॅनर नुसारची आजची वॉचलिस्ट. पहिला स्टॉक होता विशाल मेगा मार्ट. त्यामध्ये जर बघितलं तर ह्यामध्ये डेली टाइम फ्रेमवर बघा कंटिन्युअसली हायर हाय पॅटर्नचं फॉर्मेशन होत आहे आणि स्टॉक अप ट्रेंड मध्ये दिसून येत आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसाचा काय आहे कन्सोलिडेशन झोनचं ब्रेकआउट आलेलं होतं. स्टॉक जेव्हा कंटिन्युएशन होत होता तेव्हा ट्रेड घेतलेला होता, स्विंग लोला स्टॉप लॉस होता. प्राइसच्या आसपास क्लोजिंग आलेलं दिसून येते. दुसरा स्टॉक जर बघितला तर तो होता अंबुजा सिमेंट. हा स्टॉक सुद्धा डेली टाइम फ्रेमवर काय झालेला आहे, एका मोठ्या रेजिस्टन्स झोनचं ब्रेकआउट आलेलं होतं, त्यावर स्टॉक सस्टेन करत आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर एका ट्रेंड लाईनचं सुद्धा काय झालेलं आहे, मॉर्निंग मध्ये ब्रेकआउट आलेलं होतं, त्यामुळे ट्रेड घेतलेला होता. पण यामध्ये रिव्हर्सल आला आणि एसएल हिट झालेला आहे. तिसरा ट्रेड जर बघितला तर तो होता पॉलीकॅप. तर यामध्ये सुद्धा एसएल हिट झालेला आहे. कशा पद्धतीने ट्रेड घेतलेला होता, हा स्टॉक सुद्धा बघितलं तर डेली टाइम फ्रेमवर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असलेला दिसून येतोय. परत कन्सोलिडेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ब्रेकआउट सुद्धा आलेलं होतं आणि रिटेस्ट होऊन काय करत होता, स्टॉक अपसाइड मुवमेंटला देण्यासाठी तयार होता. पण अपसाइड मुवमेंट काय आले नाही. तर अशाच काय करा, डेली अनालिसिस लर्निंगसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा.